नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एका छोट्याशा पॅटर्नबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहेत। पॅटर्न समजून घ्या, लक्षपूर्वक बघा। या ठिकाणी समजा मार्केटचा ट्रेंड कंटिन्यू आपल्याला अप ट्रेंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मार्केट म्हणजे एखादा चार्ट असेल, स्टॉक असेल किंवा निफ्टी बँक निफ्टीमध्ये एखादा ऑप्शन असेल तर या पद्धतीने कंटिन्यू अप ट्रेंड आहे। हिरव्या हिरव्या रंगाच्या कॅन्डल या ठिकाणी बनत वरती गेलेला आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला पाहायला मिळतं की मार्केटचा ट्रेंड कंटिन्यू अप ट्रेंड आहे। थोडंसं करेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मार्केट पुन्हा या ठिकाणी अप ट्रेंड सुरू करते। आता एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की जो हाय आहे याच्या पुढे हा नवीन हाय या ठिकाणी बनवला आहे। आता इथे एक लो बनवलेला आहे, परत मार्केट इथून या लोहून या हायला गेलेला आहे। आता या ठिकाणी थोडंसं पुढे बघितल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की चार्ट पुन्हा एक नवीन लो बनवतो, पण हा लो जो आहे तो या लोच्या वरती आहे, लक्षात घ्या। आता थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून एक पाहायला मिळते की चार्ट पुन्हा अप ट्रेंड मध्ये जातोय आणि जर या पद्धतीने जर आपल्याला पाहायला मिळत असेल की मार्केटचा ट्रेंड वरती आहे, या ठिकाणी बघा हे कमी काळामध्ये व्हायला पाहिजे, लक्षात घ्या। म्हणजे ही रॅली मोठी पाहिजे आणि हे जे डाऊन अप डाऊन या पद्धतीने जे आहे ते एकदम कमी कॅन्डल्समध्ये, जितक्या कमी कॅन्डल्समध्ये या पद्धतीनं हाय, हे हा हाय या ठिकाणी हाय, परत हा हाय आहे, हा लो आणि या ठिकाणी पण लो पाहायला मिळतोय। आता नवीन जो हाय आहे तो याच्या जवळ किंवा याच्या वरती जर या ठिकाणी मारत असेल म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंड कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये आणि हाय लो बनवत या ठिकाणी जर ट्रेंड थोडासा वरती आहे, लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचा जो एरो आहे तो वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जर या पद्धतीने जर एरो पाहायला मिळत असतील तर तुम्ही या ठिकाणी या लेवलला किंवा एक आडवी या ठिकाणी एक तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता। एक रेजिस्टन्स या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे आणि या रेजिस्टन्सच्या वरती जर या पद्धतीने बनत असेल तर इथं तुम्ही एखादा ऑप्शन वगैरे बाय करू शकता। तर या ठिकाणी काय होऊ शकतं तर मार्केट या ठिकाणाहून कंटिन्यू आपल्याला अप ट्रेंड मध्ये जाताना पाहायला मिळतं आणि एक इथं जे आहे ते एक फास्ट रॅली आपल्याला कॅच करता येऊ शकते। साधा सोपा पॅटर्न आहे। परत एकदा मी सांगतोय की या चार्टवर कशा पद्धतीने बनतं बघा। मार्केट या पद्धतीने वरती जातं, थोडंसं करेक्शन, परत वरती, परत खाली, परत वरती आणि पुन्हा या पद्धतीने जर जात असेल आणि हा जो काय एरो बनतोय थोडासा तिरकस, म्हणजे ही ट्रेंड लाईन आणि ही ट्रेंड लाईन थोडंसं वरच्या बाजूने असावी। यातलं जे अंतर आहे बघा, इथून हे जे अंतर आहे जितकं कमी असेल म्हणजे चार्ट ब्रेक केल्यानंतर जितक्या कमी अंतरामध्ये हे या पद्धतीचा जर फ्लॅग बनत असेल, आता हा फ्लॅग नाही आहे, हा एक वेगळा पॅटर्न आहे। जर या पद्धतीने बनत असेल तर समजून घ्यायचं मार्केटमध्ये वरच्या साईडची एक मोठी रॅली येऊ शकते आणि ही आपल्याला या ठिकाणी कॅच करायची। म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही एखादा सीई बाय करत असाल तर याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं रिटर्न्स मिळू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।